हां, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं जातीयवादी रंग इतर पक्षाकडे देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु आज सगळेजण फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी आश्चर्य सगळे बघत आहेत. हे जातपातचं राजकारण आता हे संपलेलं आहे. छोडो कल की बात पुराणी. आता आपण सगळेजण आम्ही सगळ्या जातीचे सगळ्या या समाजातील लोक एकत्र येऊन या प्रभागासाठी फक्त आणि फक्त विकासासाठी त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. आम्ही गृहीत धरून येणाऱ्या काळात त्यांच्या सर्व जातीय पंथाचे सर्व बहुजनांचे कामं जे असतील ते आम्ही नक्कीच 100% इकडे त्यांचे कामं सोडून घेऊ. एकंदरीत तिकीट डिक्लेअर होण्या अगोदरपासून देखील तुमच्यामध्ये एक संभ्रम होता की बाबा तिकीट मिळणार का नाही. कुठल्या आमदारांकडून आपल्याला अपेक्षा होत्या, सुभाष देशमुख, विजय देशमुख की देवेंद्र? हा, मुळात सगळेच आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि आम्हाला आशा होती की जे प्रामाणिकपणे कार्यकर्ते एकनिष्ठपणे काम केलेले आहेत त्यांना नक्कीच पार्टी त्यांना न्याय देईल आणि तो न्याय आम्हाला पार्टीकडनं मिळालेला आहे. आणि तिन्ही आमदार आमच्या शहराध्यक्षा यांचे आम्ही शतशः आभार आणि ऋण आहे त्यांचे आमच्यावर की त्यांनी आम्हाला परत एकदा या प्रभागामध्ये संधी दिली, त्यांच्या पण आम्ही आभार व्यक्त करतो. काँग्रेस आणि MIMची मोठी कडवी झुंज पाहिली. हां, कडवी झुंज पाहायला मिळाली आहे. MIM ची मुसंडी चांगलीच या प्रभागात त्यांनी मारलेली आहे आणि काँग्रेस जसं आम्हाला वाटलं होतं काँग्रेस आम्हाला फाईट देईल, पण ती फाईट त्या मानाने कमी झाली, त्यांची धार आता कमी झालेली दिसून येत आहे.